नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बॅक ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज आपण पाहणार आहोत की एमसीसीईटी एक्झामसाठी लागणारी कोणती पुस्तके आहेत किंवा कोणती पुस्तके आपल्याला वापरली पाहिजे. मग ते लँग्वेजनुसार असो किंवा मग एकंदरीत पूर्ण सिलेबसनुसार आणि त्याचा अभ्यास कसा करावा हे सगळ्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. येत्या 24 नोव्हेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत 2 ते 3. टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे. फुल सिलेबस नोट्स मिळणार आहे, जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल, सोबतच प्रिंट सुद्धा करू शकाल. फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, एमसीक्यू सिरीज मिळणार आहे आणि सोबतच पीवायक्यू सिरीज सुद्धा मिळणार आहे. पीवायक्यू टेस्ट, मॉक टेस्ट याचं एक वेगळं महत्त्व आहे आपल्याला, कारण एखादी एक्झाम जेव्हा आपण प्रिपेअर करत असतो तेव्हा आपल्याला टेस्ट देणं खूप आवश्यक असते, कारण एकंदरीत आपला किती अभ्यास झालाय किंवा मग प्रश्नांद्वारे होणारा अभ्यास हा आपला मॉक टेस्टद्वारे होत असतो. सोबतच लॅपटॉप आणि वेबव्ह्यू सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 5,000 रुपये, पण डिस्काउंटमध्ये ती तुम्हाला 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे आजच इनरोल करा. चला तर मग एमसीएस एंट्रन्स एक्झाम बद्दल आपल्याला माहिती आहे. यामध्ये 4 सब्जेक्ट आहे: मॅथमॅटिक्स, कम्प्युटर कॉन्सेप्ट, लॉजिकल ॲबिलिटी आणि जनरल इंग्लिश. ठीक आहे. मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स मध्ये आपल्याला 30 प्रश्न आहे 60 मार्कांसाठी. कम्प्युटर कॉन्सेप्टमध्ये आपल्याला 20 प्रश्न आहेत 40 मार्कांसाठी. लॉजिकल ॲबिलिटीला आपल्याला 30 प्रश्न आहेत 60 मार्कांसाठी आणि जनरल इंग्लिशला 20 प्रश्न आहेत 40 मार्कांसाठी. एकंदरीत 100 मार्क आणि 100 क्वेश्चन आणि 200 मार्कांसाठी आपला हा पेपर असणार आहे. ठीक आहे. तर यासाठी लागणारी पुस्तकं मी जे म्हणते आहे, तर इंग्लिशसाठी जे म्हणते आहे की वर्ड पॉवर मेड इझी, हे जी पुस्तक आहे ही इंग्लिशसाठी खूप बेस्ट पुस्तक आहे. यातून तुमचा खूप छान अभ्यास होईल आहे आणि टॉपर्स सुद्धा पुष्कळ असे जे एंट्रन्स एक्झाम आहे त्यासाठी आपण इंग्लिशसाठी, जनरल इंग्लिशसाठी ही पुस्तक आपण वापरत असतो. सोबतच जर का मग एमसीए साठी आपल्याला फुल सिलेबससाठी हवा असेल तर मग अरियनची एमसीए एंट्रन्स एक्झामची जी बुक आहे ती आपण इथे वापरू शकतो. यामध्ये सगळ्याच प्रकारचं इथे दिलेलं आहे एकंदरीत डिटेलमध्ये. आणि जर का आपल्याला टेस्ट सिरीज हवी असेल तर मग आपल्याला ग्लोबल ऑनलाईनच्या टेस्ट सिरीज आपण घेऊ शकतो. तर बघून घेऊया आपण एकंदरीत पुन्हा एकदा सिलेबस. तर मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला अल्जेब्रा, सेट थिअरी, कोऑर्डिनेट ज्योमेट्री, कॅल्कस, डिफरन्शियल इक्वेशन्स, वेक्टर, ट्रिग्नोमेट्री, प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक आणि लिनियर प्रोग्रामिंग हा काय आहे, मॅथमॅटिक्सचा सिलेबस आहे आणि हे आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर अॅनालिटिकल ॲबिलिटी, लॉजिकल रिझनिंग, यामध्ये आपल्याला लॉजिकल रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह रिझनिंग पाहायचं आहे, अभ्यास करायचा आहे. त्यानंतर कम्प्युटर अवेअरनेस. मला असं वाटतं एमसीच्या एंट्रन्स एक्झामला कम्प्युटर अवेअरनेस बीसीएच्या किंवा बीएससीच्या स्टुडंटला तेवढं हार्ड नाही जात, कारण आपण एकंदरीत बीएससी किंवा बीसीए मध्ये हेच शिकत असतो. कम्प्युटर बेसिक्स आपल्याला येत असतं, डेटा इंटरप्रिटेशन आपल्याला येत असतं, कम्प्युटर आर्किटेक्चर, कम्प्युटर लँग्वेज, फ्लो चार्ट, बेसिक इंटरनेट हे सगळं आपल्याला येत असतं. आपल्याला हार्ड जातो ते मॅथमॅटिक्स, हा ना. तर त्याचेच आपल्याला इथे पूर्णपणे तयारी आपण ग्लोबल ऑनलाईनमध्ये करणार आहोत. त्यानंतर जनरल इंग्लिश. जनरल इंग्लिशसाठी मी तुम्हाला सांगितलं वर्ड पॉवर मेड इझी, हे खूप चांगली पुस्तक आहे, जे तुम्हाला त्याच्यातून खूप चांगला अभ्यास होणार आहे. बघा, जनरल इंग्लिशमध्ये आपल्याला यूज ऑफ आर्टिकल, प्रिपोजिशन, इडियम्स, फ्रेजेस, सिनोनियम, रीडिंग कम्प्रेशन, एक्सपान्शन ऑफ एन आयडिया, कंप्लीशन ऑफ अ सेंटेन्स, चॉईस ऑफ एन अप्रोप्रिएट वर्ड, ॲब्रिंचिंग सेंटेन्स, पॅराग्राफ्स, हे सगळं आपल्याला इंग्लिशमध्ये जे आहे ते पूर्ण सिलेबस आपल्याला त्या पुस्तकामध्ये आहे. ठीक आहे. तर आपल्याला हार्ड जातं ते, मी म्हणत होते आपल्याला हार्ड जातं ते मॅथ्स, त्यामुळे मॅथ्सची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणे आपल्याला खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे. आणि मॉक टेस्टद्वारे आपण इथे अभ्यास करू शकतो, प्रॅक्टिस करू शकतो आणि आपल्याला कितपत येतंय, कोणता पॉईंट, कोणत्या लेवल आपल्याला हार्ड जाते, कोणता टॉपिक आपल्याला हार्ड जाते, हे सगळं आपल्याला इथे समजू शकते. ठीक आहे. तर आपले जे ऍडमिशन्स आहे आपल्या ओपन झालेले आहेत ग्लोबल ऑनलाईनमध्ये ऑनलाईनद्वारे, आणि 24 नंबरपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. इथे दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि फीज आहे 4,000 रुपये. आणि जी नोट्स असणार आहे ते प्रिंट सुद्धा तुम्ही करू शकाल, डाउनलोड करू शकाल. लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स तुम्हाला मिळेल. एकंदरीत तुमचं जर का लाईव्ह लेक्चर मिस झालं तर तुम्ही रेकॉर्डेड सुद्धा बघू शकता. आता बघा, इथे फ्री मॉक टेस्ट, 50+ मॉक टेस्ट तुमच्यासाठी फ्री आहे. आता बघा, एखाद्या परीक्षेचा जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा जर का आपण 50हून अधिक मॉक टेस्ट दिले तर आपला किती चांगला अभ्यास होईल, है ना. तर ती मॉक टेस्ट आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देत आहोत, सोबतच पीवायक्यू सुद्धा अवेलेबल करून देत आहोत. 2,000+ एमसीक्यूज
आपण प्रॅक्टिससाठी सुद्धा अवेलेबल करून देत आहोत. त्यानंतर बॅच डिटेल्स आपण पाहूया. मीडियमचं आहे ते इंग्लिश आणि मराठीच्या याच्यामध्ये असणार आहे. सोबतच टोटल लेक्चर्स असणार आहे 2 आणि 3, आणि रेकॉर्डेड लेक्चर्स जे आहे ते अवेलेबल होणार आहे तुमच्या लाईव्ह लेक्चर्स नंतर. ठीक आहे. अशा पद्धतीने आपले बॅच डिटेल्स आहे, तुम्ही नक्की एनरोल करा. येत्या 24 नोव्हेंबरपासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन अप्लाय स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.